यहाँ पे लिख देख सकते हैं कि जगह होगा। इसको बोलते हैं अपन सेबेशियस पसरे की गांठ रहती है ना, उसकी ग्रंथि दवा देंगे और शुक्रवार शनिवार पीर तक बस साइज छोटी निकाल डालेंगे उसको। जय हिंद जय महाराष्ट्र के लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आपण आज आलेलो आहोत बुलढाणा येथे। इथे याचं कारण असं आहे की आदरणीय आमचे मार्गदर्शक डॉक्टर गणेशजी गायकवाड यांची आपण हॉस्पिटलला आहोत। याचं कारण असं आहे की ही जे आरोग्याची ज्या ठिकाणी जी सेवा करतायत संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नावलौकिक डॉक्टर गणेशजी गायकवाड आहेत। आणि यांच्याबद्दल जर सांगायचं जर म्हटलं तर ते एक अनोखे साहित्यिक आहेत, उर्दू शायर आहेत, मराठीमध्ये सुद्धा त्यांचं एक साहित्य लिखाण या ठिकाणी चालतं आहेत। म्हणजे ते त्यांचा एक छंद आहे आणि अनेक विषयावर आपण त्यांच्या हॉस्पिटलच्या रुग्णांविषयी सुद्धा या ठिकाणी चर्चा करणार आहोत सकारात्मकच्या दिशेने। आपल्याला माहिती आहे की आजचं हे जे युग आहे हे युग या ठिकाणी धावपळीचं झालेलं आहे। कारण की धावपळीच्या युगामध्ये कोणत्या गोष्टी या ठिकाणी साध्य करायच्या कोणत्या नाही करायच्या हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे। म्हणून कुठेतरी चांगल्या लोकांसोबत आपला संवाद करणं हा एक के लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून आमचा एक मानस राहिलेला आहे। सर या ठिकाणी हार्दिक स्वागत सुस्वागतम। सर या ठिकाणी ही जी आपण आरोग्य सेवा या ठिकाणी करतायत। मी डॉक्टर गणेश गायकवाड, गणेश जयराम गायकवाड। मी एक सर्जन आहे। MBBS MS शिक्षण झालं नागपूरला माझं। त्यानंतर मी हैदराबादला लॅप्रोस्कोपी ट्रेनिंग घेतलं आणि गेल्या 25 वर्षापासून मी आपल्या बुलढाणा शहरामध्ये आपल्या शल्यचिकित्सेची सेवा देत आहे। काही शेअर करता येईल आपल्या एखाद्या रुग्णांबद्दलचा एखादा अनुभव? नाही, आता या 25 वर्षामध्ये अपेंडिक्स, हर्निया, पित्तखडे, ब्रेस्ट कॅन्सर, थायरॉईड अशा विविध सर्जरी मी हाताळल्या आहेत। परंतु यामध्ये मी सांगतो त्याप्रमाणे रुग्णांच्या चेहऱ्यावरचं जे हसू असतं सुट्टीच्या वेळेस ते डॉक्टरला खरी पोचपावती, खरी फीज असे मला वाटतं। म्हणजे कुठला येणारा रुग्ण आपल्यावर सुट्टी होताना आपलं पेमेंट पूर्ण करून देतोच, त्याची शंका नाही। पण त्यासोबत जेव्हा जाताना आम्ही बऱ्याच वेळा आमच्या प्रत्येक डॉक्टरांचं असं एक असतं की आपण त्याला म्हणतो की बा एक मार्जिन ठेवतो आम्ही फीजमध्ये कधी की एखादा रुग्ण म्हणतो सर आमचं गाव फार दूर आहे, त्याला मी 1000 रुपये ठेवतो भाई, तुझ्या ऑटोसाठी गाडीसाठी पैसे ठेव। तर तो जो ठेवा तो पेशंट आमच्यासोबत घेऊन जातो आपल्या अनुभवासोबत, हा फार मोठा ठेवा आहे असं मला वाटतं। कारण कसं की यातून एक पेशंटच्या सोबत सकारात्मकता तुम्ही जे बोलता सकारात्मक जीवनाचा एक संदेश जातो। आणि कसा माझा स्वतःचा अनुभव असा आहे की आपण ज्या परिस्थितीतून आपण इथपर्यंत पोहोचलो की मला आठवतं जेव्हा MBBSला मी नागपूरला होतो तेव्हा माझं सायकल होती आणि सायकलवर मी MBBS MS पूर्ण केलं। वडिलांच्या आशीर्वादानं, आईवडिलांच्या त्या कृपेने आणि सगळ्यांच्या शुभेच्छांनी मी MS सर्जन होऊ शकलो। परंतु आज जेव्हा मी मागे पाहतो तर मला असं वाटतं की ज्या समाजातून आपण आलो त्या समाज बांधवांसाठी काही करणं आपलं कर्तव्य आहे। मग त्यांच्यामुळेच आपण चांगला दवाखाना थाटू शकलो, आपण इथे काम करून राहिलो, सेवेची संधी आपल्याला मिळते आहे। त्यामुळे त्यांच्या वरती आपल्या सेवेचा बोजा न टाकता त्यातून त्यांना लवकरात लवकर कमी पैशामध्ये कसं करता येईल हा मी नेहमी दृष्टिकोन ठेवतो आणि यामुळं मला एक वेगळं समाधान माझ्या प्रॅक्टिसमध्ये लागते आहे। आपण हा प्रश्न खूप चांगला विचारला, याबद्दल मी आपले धन्यवाद देतो खरंच। सर आपण या ठिकाणी जे प्राथमिकचं जे शिक्षण आहे आपला हा जो परिवाराचा जो आहे पैलू आहे त्याबद्दल काय सांगणार? हो, फार महत्त्वाचा प्रश्न विचारला की माझं बालपण गेलं इसवीला। माझे वडील शिक्षक होते, प्राथमिक शिक्षक जयराम गायकवाड। ते प्राथमिक शाळेवरती शिक्षक होते इसवीला आणि 1ली ते 7वीपर्यंत मी इसवीला होतो। आणि आमचा जो समाज आहे कैकाडी समाज एक भटक्या विमुक्त समाजातून काम करत, म्हणजे बाबा ते शिक्षक होतेच त्याचसोबत ते प्रवचनकारी होते, कवी होते। मग त्या काळामध्ये ते गावोगावी जायचे, बेलगावला, गोहगावला, तिथे रात्री संध्याकाळी प्रवचन द्यायला जायचे। आणि त्याच वेळेस त्यांच्यासोबत एक दिवस मी 7वी 8वीमध्ये असताना सोबत गेलो। एका ठिकाणी प्रवचन चालू होतं, ते बाबा बोलले की खुदा खुदा मत कर बंदे, आदमी खुदा नहीं है, खुदा के नूर से लेकिन आदमी जुदा नहीं है। तेव्हा मला वाटलं की माणसामध्येच परमेश्वर शोधण्याची शिक्षा एक शिकवण प्रवचनकार आपल्याला देत आहे आणि ती पाळीमुळं माझ्या मनामध्ये खोलवर रुजली गेली आणि त्यामुळे मी खऱ्या व्यवसायात आलो। आमचे डॉक्टर्स नागपूरला गेल्यानंतर आमचे सर नेहमी म्हणायचे जर तुम्हाला फक्त पैसाच कमवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही वैद्यकीय व्यवसायात येऊ नका, त्यासाठी इंजिनिअरिंग, IT सेक्टर, ब्युरोक्रेसी भरपूर तुम्हाला ऑप्शन आहेत, पण जर सेवाभावी तुम्हाला वृत्ती तुमच्या मनामध्ये असेल तरच तुम्ही डॉक्टर व्हा। आणि त्याच उद्देशानं तोच अभिप्रेत भाव मनामध्ये घेऊन आम्ही या वैद्यकीय व्यवसायात मी आलो आणि आज
25 वर्षापासून मी आपल्या बुलढाणा शहरामध्ये शल्यचिकित्सा सेवा देत आहे. नागपूरला मी MBBS MS केलं, त्यानंतर इथे बुलढाणा आलो 96मध्ये आणि आता काय आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने इथे मी रुग्णसेवा करत आहे. सर, आपण या ठिकाणी ही जी आजची जी कोरोनाची जी परिस्थिती आहे जगभर या ठिकाणी ओढवलेली आहे आणि रुग्ण या ठिकाणी भयभीत आहेत, तरीसुद्धा आपण या ठिकाणी ऑपरेशन या ठिकाणी केलेले आहे आणि रुग्ण बरे केलेले आहे. त्या संदर्भावर 2 शब्द काय सांगणार? बरोबर आहे. तर कसं कोरोना काळामध्ये 20 आणि 21चा जो काळ होता तो अतिशय भयावह होता. 2 भयंकर लाटा मानवजातीने पाहिल्या. पूर्ण जग वेठी धरल्या गेलं त्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये खरी धावपळ झाली आमच्या वैद्यकीय क्षेत्रातील MD डॉक्टरांची. म्हणजे अगदी पेरिफेरीचे BMS डॉक्टर असो, होमिओपॅथिक डॉक्टर असो किंवा MD डॉक्टर असो, त्यांच्याकडे जास्त फ्लो राहायचा. तर आमच्याकडे जेव्हा रुग्ण यायचा तर त्या काळामध्ये 19 आणि 20च्या काळामध्ये आम्ही फक्त तातडीत शल्यक्रिया केल्या. म्हणजे अर्जंट अपेंडिक्स फुटलेला आहे, अल्सर फुटलेला आहे, हर्निया अडकलेला आहे. कारण त्या काळामध्ये पेशंटला डिफरन्शिएट करणं की हा पेशंट कोरोनाचा पेशंट आहे किंवा सर्जरीचा पेशंट आहे हे कठीण होत होतं. मग आम्ही त्याची रॅपिड टेस्ट करून घ्यायचो आणि सगळं टेस्ट असली की लगेच त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यायचो आणि सगळ्या प्रकारच्या प्रतिबंधात्मक ज्या हे आहेत, मास्क लावणे, सॅनिटाईज करणे, हात धुणे, OT निर्जंतुक करून घेणे, इन्स्ट्रुमेंट ऑटोक्लेव्ह करून घेणे, हे सगळं प्रिकॉशन घेऊन आम्ही त्या काळात एकही दिवस ऑपरेशन थिएटर बंद ठेवलं नाही आणि रुग्ण चांगले हसत खेळत आम्ही घरी पाठवले त्या काळामध्ये. बरं, आपण ही जी आरोग्य सेवा या ठिकाणी करतायत आणि रुग्णांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मार्गदर्शनसुद्धा करतायत आणि सहकार्यसुद्धा या ठिकाणी करतायत, परंतु तुमच्या अंगामध्ये असणारा एक सुप्त गुण आम्हाला या ठिकाणी आढळलेला आहे. आपण एक उर्दू शायर आहात, त्याबद्दल 2 शब्द काय सांगा? बरोबर, फार महत्त्वाचा प्रश्न. मला असं वाटतं की पु ल देशपांडेंनी एक फार चांगलं वाक्य आठवतं मला. मी जेव्हा 8वी 10वीत होतो की जर तुमच्याकडे 50 पैसे असतील तर 25 पैसे तुम्ही पुस्तक घ्या आणि 25 पैसे तुमच्या उपजीविकेसाठी खर्च करा. ते उपजीविकेसाठी खर्च केले पैसे तुम्हाला जिवंत ठेवतील, पण तुम्ही जे पुस्तक वाचाल ते तुम्हाला शिकवेल की तुम्ही का जिवंत राहावं. हा त्यांचा अभिप्रेत अर्थ होता. त्याचमुळं मी जेव्हा सर्जरी करत होतो त्या काळामध्ये नागपूरला असताना मोमीनपुऱ्याचं बाजूलाच माझं हॉस्टेल होतं आणि त्यामुळे त्या काळामध्ये उर्दू शायरी माझ्या कानावर पडायची त्या मोमीनपुऱ्यातली. मग तो छंद मी जोपासला पुढे. त्यात मी अभ्यास केला की ही काही वेगळी भाषा आहे, हिला शिकून घेऊ आपण. यात त्यामधलं पूर्ण उर्दू शायरीचं जे अंग होतं त्या अंगाचा स्टडी अभ्यास केला. तिथे नागपूरला डॉक्टर विनय वाईकर नावाचे एक फार प्रख्यात शायर होते. ते NSC बद्रीकरण तज्ज्ञ होते. त्यांच्या संपर्कात आलो मी आणि त्यानंतर मग शायरीचा एक आवड निर्माण झाली आणि तो छंद मी पुढे कॅरी फॉरवर्ड केला. कारण एक पाहिलं असेल आपण की कुठल्याही वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड ताण असतो. आजचं युग हे फार अपेक्षित युग आहे, रुग्णांच्या अपेक्षा, समाजाच्या अपेक्षा. मग त्यामुळं मनावरचा ताण हलका करण्यासाठी गझल एखादी वाचली, एखादा शेर ऐकला तर मनावरचा ताण आपलं कमी होऊन जातो. म्हणून हा छंद पुढे कॅरी फॉरवर्ड केला मी आणि त्यामुळं या 25 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ 7-8 पुस्तकं माझी आली. एक आगाम नावाचा पहिला पुस्तक संग्रह होता, गझल संग्रह. त्यानंतर चांद का सफ़र, मंदिर बदल न जाए, कभी सोचा न था, आज़ादी रिटायर हो रही है, मेरी निगाह से देखो, धूप का मुसाफिर. या पुस्तकांना एक असं आणि मी एक असं पाहिलं आहे की जर तुम्ही कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करत गेलात तर तुम्हाला त्यात यश हमखास येतं. लोकांना माझ्या गझल्स आवडायला लागल्या की मी एक लिहिलं होतं की टेढ़ी मेढ़ी राहों पर तू धीरे धीरे चलना सीख, चांद जैसा शीतल बन और सूरज जैसा जलना सीख, कांटों के संग रहकर भी तू फूलों जैसा खिलना सीख, मिट्टी का तू है पुतला तू हर साचे में ढलना सीख. तर माझं एक पुस्तक होतं की कभी सोचा न था. या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला 2011मध्ये. त्यानंतर मंदिर बदल न जाए हे जे पुस्तक होतं गझल संग्रह हिंदीचा, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला 1 लाख रुपयाचा. आणि आपणासमोर सांगणं यासाठी आवश्यक वाटतं हे की ही गोष्ट आजच्या काळात मी माझ्या मित्रांशिवाय परिवाराशिवाय कोणाला माहीत नाही की 1 लाख रुपयाचा पुरस्कार मला मिळाला 2012मध्ये. त्या पुरस्कार मी आपल्या जिल्ह्यात असणाऱ्या जे आत्महत्याग्रस्त कुटुंब होते तर 10 कुटुंबांना वाटून दिला आम्ही तो पुरस्कार. कारण तुमच्या शुभेच्छांनी आणि परमेश्वराच्या कृपेनं माझा व्यवसाय उपयोगासाठी मला भरपूर आहे, माझं चांगलं काम करू शकतो मी. मग मी विचार केला की ज्यांच्या प्रेरणेमुळं, ज्या लोकांच्या शब्दांमुळं आपण इथपर्यंत पोहोचलो, त्यांचा हक्क या पैशावरती पहिला आहे. आणि आम्ही आमचे एक मित्र आहे तिथे संदीप चव्हाण, पुण्यनगरीचे संपादक, सोबत जाऊन सोबत जाऊन पूर्ण जिल्ह्यातील 10 ठिकाणी आम्ही जाऊन ते 10,000 रुपये त्यांना वाटून दिले 10 परिवारांना. सर, हा जो अनोखा उपक्रम आपण जो राबवलेला आहे, आजच्या परिस्थितीबद्दल 2 भाष्य काय करणार? बरोबर. ते मला कसं वाटतं की हे एकटं माझं कर्तव्य नाही आहे, पण तुम्ही झालं, मी झालं किंवा समाजातील प्रत्येक व्यक्तीचं हे कर्तव्य आहे की आपल्या समाज बांधव आहे, आपला जो उपेक्षित वर्ग आहे त्याला मदत करणं आपलं प्रथम कर्तव्य असं मला वाटतं. कारण एक आपण पाहिलं की मानवी जीवन फार क्षणभंगूर आहे.
की आज आपल्याला दिसणारा मित्र, सवंगडी, भाऊ, नातेवाईक उद्या या जगात असलेच काही सांगता येत नाही. मग त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य ही फार मोलाची गिफ्ट आहे, फार मोलाचा तोफा आपल्यासाठी आहे. आणि त्याचं जीवन आपलं जीवनमान उंच कसं करता येईल या भावनेतून मी काम करत असतो. आणि मला असं वाटतं त्याचीच पावती म्हणून सगळ्यांचं प्रेम मला मिळतं आहे. आणि एक असा अनुभव मला शेअर करायचा वाटतो फार महत्त्वाचा. 2008मध्ये मी एक हैदराबादची कॉन्फरन्स करून बुलढाण्याला येत होतो. माझी पत्नी, माझी दोन्ही मुलं, ड्रायव्हर होता. तर डोणगाव मेहकर रोडवरती 2008मध्ये 13 जूनला फार भयंकर अपघात झाला माझा. म्हणजे एका गाडी धडकली आमच्या गाडीला येऊन. त्यामध्ये मला डोक्याला इजा झाली, माझा पाय तुटला, मिसेसचे हात पाय स्पाईन फ्रॅक्चर झालं, मुलांना इजा झाली, ड्रायव्हरला लागलं. आणि जवळजवळ 6 महिने आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. नागपूरला ऑपरेशन झालं. मग त्या काळात मी पाहिलं की इतकी तुमच्यासारखी मित्रमंडळी भेटायला यायची, शुभेच्छा द्यायची. तर समाजाला आपली आवश्यकता आहे ही भावना जगायला फार बळ देते. समाज सगळे मित्र म्हणे तुम्हाला काहीच होणार नाही. आणि त्या काळात मला निराशा कधी झाली नाही. एकही मिनिट असं वाटलं नाही मला की माझं जीवनाचं काही बरं वाईट होईल म्हणून. माझ्या पायाचे 3-4 ऑपरेशन झाले. डॉक्टर चोपडे सरांच्या उपचाराखाली होतो मी. सरांनी म्हटलं की ऑपरेशन झाल्यानंतर नागपूरला ऑपरेशन झालं. सरांचा साशंक होते सर की बा हा मनुष्य उभा राहील का नाही पायावरती. पण आईवडिलांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्या शुभेच्छांनी मी उभा राहिलो. त्यावेळेस मी एक शेर लिहिला होता की न भूलेगा कभी वो मंदिर देखा है, अपनी मौत को मैंने छूकर देखा है. न भूलेगा कभी वो मंदिर देखा है, अपनी मौत को मैंने छूकर देखा है. और कंठ नीला हुआ था जिससे भोलेनाथ का, विश्व सारा मैंने भी पीकर देखा है. और दुआ के काम करो ये व्यर्थ नहीं जाते, असर दुआओं का मैंने खुद पर देखा है. और अब कयामत भी आए तो मुझे कुछ न होगा, मेरी माँ ने मुझे आग भरकर देखा है. मित्रांनो, साहेबांबद्दल जर सांगायचं झालं तर संपूर्ण दिवससुद्धा या ठिकाणी कमी पडेल. कारण की आरोग्य सेवा आणि त्यातल्या त्यात हा त्यांचा एक त्यांच्या अंगामधले असणारा सुप्त गुण, छंद, शेर शायरी आणि उर्दू शायर आणि साहित्यिक, म्हणजे हे दोन्हीही पैलू वेगवेगळे असतात. परंतु त्याला एक सोबत एक सांगड घालून कुठेतरी रुग्णांच्या चेहऱ्यावरलं जे हसू आहे ते पाहण्याचं काम या ठिकाणी डॉक्टर गणेशजी गायकवाड आमचे मार्गदर्शक ते या ठिकाणी करत आहेत. सर, या ठिकाणी आम्ही केकेलाय न्यूज चॅनलच्या माध्यमातून विविध भूमिका ह्या ज्या सकारात्मक ज्या बाबी आहेत ते आम्ही जनतेपर्यंत प्रकाशित करत असतो. केकेलाय न्यूजबद्दल 2 शब्द काय सांगणार? नाही, केकेलायने फार चांगला उपक्रम घेतलेला आहे. आणि मी असं जाणवलं या 2 वर्षामध्ये मला करोना काळामध्ये एक नैराश्याचं वातावरण आहे सामान्य जनांमध्ये. त्या काळात तुम्ही पॉझिटिव्हिटी लोकांच्या मनापर्यंत पोहोचवता, त्यांना चांगल्या गोष्टी, चांगल्या घटना, चांगल्या व्यक्तीसोबत भेट करून देता, याचा मला फार अतिशय आनंद झाला. आणि तुमच्या या उपक्रमात माझे शुभेच्छा तर आहेत, तर तुमच्यासोबत मी आहे. म्हणजे ही आपली पहिली मुलाखत नाही आहे. यानंतर आपल्या भेटी आणखीच होतील आणि आपण सोबतच काम करावं. म्हणजे माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. मला आठवते एक मी मराठीमध्ये काही 4 ओळी लिहिल्या होत्या की मी लढलो, पडलो, धडपडलो, तुला शोधता शोधता. मी लढलो, पडलो, धडपडलो, तुला शोधता शोधता, मलाच मग मी सापडलो तुला शोधता शोधता. आणि काटे तर काटे होते, फुलांनीही दंश करावा, मी ज्याला त्याला नडलो, तुला शोधता शोधता. आणि सगळे होते मागावर, पण मीच शोधले तुझला, या दुनियेला भारी पडलो, तुला शोधता शोधता. के चॅनलला माझ्या खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, आपल्यासोबत डॉक्टर गणेशजी गायकवाड होते. कारण की मनातल्या ज्या गप्पा आहेत, जे संवाद आहेत सकारात्मक, ते आणखी आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी प्रकाशित करणारच आहोत. परंतु वेळ होतो आहे. कारण की डॉक्टर सेवा ही या ठिकाणी कुठेतरी थांबल्या गेली नाही पाहिजेत. म्हणून कुठेतरी आज या ठिकाणी आपला जो संवाद या ठिकाणी वेळात वेळ काढून सर संवाद केला त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.